ना तरी निंदास्तुती दोन्ही मौनासाठी जाती, मौनी मौन आथी बोलता बोली. रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजन वत्सल, अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान. परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अमृतानुभव नावाचा श्री संत सम्राट माऊलींनी रचित अध्यात्मविश्वातील एक वेदांताचा अनुभूतीचं कथन करणारा, असा अजातवादाचं कथन करणारा अशा प्रकारचा हा एक विशेष अलौकिक दिव्य ग्रंथ आणि नित्यानंदैक्य दीपिका नावाच्या टीकेच्या आश्रयाने आपण त्याचं चिंतन करण्याला यथाशक्ती यथामती प्रवृत्त झाल्यानंतर आतापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येचं अयथार्थत्व, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन, अज्ञानखंडन, ज्ञानखंडन, ही 8 प्रकरणं समाप्त झाल्यानंतर आपण आता नवं प्रकरण जे जीवनमुक्ती रहणी कथन किंवा जीवनमुक्ती दशेचं वर्णन करणारं अशा प्रकारचं हे जे प्रकरण आहे, या प्रकरणाच्या उत्तरार्धात आपण आहोत. आता या ठिकाणी जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं किंवा ह्या जीवनमुक्तीचं स्वरूप काय आहे हे ज्ञानोबाराय अत्यंत स्पष्टपणे आपली अनुभूती या ठिकाणी शब्दाच्या द्वारा साकार करतात, की जेणेकरून तीव्रतर वैराग्यवान असणाऱ्या मुमुक्षूंना ही अनुभूती करतलामलक होईल किंवा जे सिद्ध पुरुष आहेत त्यांना देखील हा सिद्ध पुरुषाच्या अनुभूतीचा अनुवाद श्रवण केल्यानंतर त्यांनाही तो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होईल. अशा प्रकाराने या ग्रंथाची या अवनीतलावर विशेष अशा रूपाची योजना श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून, ज्यामध्ये आपल्या अनुभूतीचं प्रातिभा अनुभूतीचं अतींद्रिय अनुभूतीचं वर्णन करा अशी ही आज्ञेचं पालन म्हणजे ह्या ग्रंथाचं निर्माण आहे. तेव्हा या ग्रंथाचं चिंतन करत असताना ह्या जीवनमुक्ती प्रकरणामध्ये आपण 50व्या क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलो. ना तरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाती, मौनी मौन आथी बोलता बोली. कालच आपण याचं साधारणपणे अर्थ पाहिला की निंदा आणि स्तुती ह्या दोन्हींचंही पर्यवसान मौनामध्येच होतं असं सांगतात. कारण काय, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचीच पोहोच नाही, तर त्या ठिकाणी ते निंदात्मक शब्द असो किंवा स्तुत्यात्मक शब्द असो, हे दोन्ही शब्द त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचत नाही. आणि हा जीवनमुक्त पुरुष जो आहे तर तो त्या स्वरूपस्थितीशी समरस झालेला पुरुष आहे. अर्थात त्या स्वरूपस्थितीचं वर्णन करणं काय आणि जीवनमुक्त पुरुषाच्या लक्षणाचं वर्णन करणं काय सारखंच आहे. म्हणून त्याच्या दृष्टीनं निंदा आणि स्तुती ह्या दोन्ही मौनासाठी जाती, म्हणजे मौनामध्येच पर्यवसित होतात, मौनामध्येच त्याची परिसमाप्ती होते. म्हणजे त्या दोन्हींचाही स्पर्श, बोलण्याचा स्पर्श नाही, तसं बोलण्याच्या सापेक्ष असणारं जे मौन किंवा मौनाच्या सापेक्ष सापेक्ष असणारं बोलणं, हे दोन्हीही त्या स्वरूपापर्यंत पोहोचत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याच्या तुल्य निंदा स्तुतीर मौनी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मौनी मौना आथी बोलता बोली. त्या ठिकाणी त्या मौनामध्ये मौन आहे, म्हणजे मौनामध्ये मौन आहे म्हणजे मौनचा त्याचा अगदी मौन त्यांनी धारण केलेलं असलं तरीसुद्धा त्याचंही मौन आहे. म्हणजे हे मौन जे आहे त्या स्वरूपस्थितीला मौनाचा स्पर्श देखील नाही. वास्तविक मौन जे आहे ते मौन स्वरूप जे आहे, आपलं मूलभूत स्वरूप जे आहे ते मौन आणि बोलणं यांनी अस्पर्शित अचुंबित असं आहे. त्यामुळं मौनामध्येही त्याचं मौन आहे, परंतु बोलता बोली मौनाथी, ज्या वेळेला तो बोलणं बोलतो, शब्दाचं उच्चारण करतो, त्यावेळेला जरी आपल्याला तो बोलत असताना दिसला तरी तो खऱ्या मौनातच आहे. म्हणजे तो आपल्या मूलभूत स्वरूप स्थितीत आहे. त्या मौनाशी किंवा बोलण्याशी किंवा त्या मौनरूप क्रियेशी किंवा बोलणेरूप क्रियेशी त्याचा कधीही त्याला तादात्म्य भ्रांती त्याला कधीही नसते. तो आपल्या स्वरूपस्थितीवरून या ठिकाणी ह्या क्रियेचं तादात्म्य सत्यत्वाने कधीही धारण करीत नाही. अशा प्रकारचा साधारण याचा अन्वयानुरूप अर्थ. आता
टीका. अहो वेद जे काही बोलिला परी मौन्य मुद्रे नाही चुकला, म्हणून निंदास्तुती झाला एकुची पाडू. आता ते सांगतात वेद जे काही बोलिला, वेद जरी काही बोललेला असला तरी मौन्य मुद्रे नाही चुकला. आपली जी मौन मुद्रा आहे तिच्यापासून तो चुकलेला नाही. म्हणजे मौन मुद्राचं म्हणजे आपल्या स्वस्वरूप स्थितीपासून तो कधी ढळलेला नाही आणि बोललेला मात्र आहे. पण त्याचं बोलणं कसं आहे, आपल्या स्वस्वरूप स्थितीला न सोडता त्या ठिकाणी वेद बोलत आहे. म्हणून निंदास्तुती झाला एकुची पाडू. म्हणून त्याच्या दृष्टीनं निंदेचे शब्द काही ठिकाणी बोलला किंवा स्तुतीचे शब्द बोलला तर ते दोन्ही शब्द, कारण त्यांनी स्वरूप स्थितीला चुकला नाही, तर त्या स्वरूप स्थितीला चुकला नाही, त्यामुळे निंदा आणि स्तुती दोघांचा एकची पाडू म्हणजे एकच योग्यता झाली. म्हणजे हे दोन्ही शब्द मूळ स्वरूपापर्यंत पोचले नाही. म्हणजे हे वेद जाणून आहे. वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाणवायला गेला, शब्दाचं त्यांनी मोठं रान उभारलं, परंतु त्या ठिकाणी हे शब्दाची पोच आत्मस्वरूपापर्यंत नाही, हे वेद जाणून आहे. म्हणून म्हणतात की त्याच्या दृष्टीनं वेदाने उच्चारण केलेली निंदेचे शब्द किंवा स्तुतीचे शब्द म्हणजे वेदाने केलेलं निषेधमुखाने किंवा अतद्व्यावृत्तीने केलेलं वर्णन किंवा त्यांनी केलेलं विधिमुखाने वर्णन, ह्या दोन्हींची पोच म्हणजे आपण ह्या आत्मतत्वाचं स्पष्टीकरण करत आहोत आणि ह्या आत्मतत्वाचं दर्शन करून देण्यासाठी हे शब्द उपयोगी आहेत किंवा ही शब्दाची पोच आत्मस्वरूपापर्यंत आहे असं वेदाने स्वतः एवढा अपौरुषेय शब्दराशी असणारा वेद पण त्यांनी कधी गृहीत धरलेलं नाही. आणि असं आहे म्हणूनच वेद आपल्या त्याचं जे मनोगत आहे की असंग निर्विकार ब्रह्मरूपता, त्या ब्रह्मरूपतेशी त्या जीवाचं अखंड सामरस्य करून देण्याला समर्थ का ठरला, तर त्यांनी यथार्थ वस्तुस्थिती तो जाणून आहे. म्हणून बोलोनी बोलिके व्हावे मग न बोलोनी मौन धरावे, तरी ऐशियेनी न पवे मौन मुद्रेते. तुम्ही म्हणता मौन मुद्रा, मौन मुद्रेचं खरं स्वरूप काय आहे, तर ते म्हणतात की बोलोनी बोलिके व्हावे, आपण बोललो म्हणजेच बोलकं झालो, आणि न बोलोनी मौन धरावे, आपण जर बोललो तर आपल्या ठिकाणी बोलकेपणा येईल, आणि जर बोललो नाही त्यावेळेला आपल्या ठिकाणी मौनावस्था प्राप्त होईल. परंतु ते म्हणतात असं जरी झालं, बोललं की बोलण्याची अवस्था, न बोललं की मौनाची अवस्था, असंच बोलणं आणि मौन यांचं वास्तव स्वरूप आहे असं जर कोणी गृहीत धरील तर तो न पवे मौन मुद्रेते. खऱ्या ठिकाणी माऊली ज्या अर्थाने म्हणतात मौन गा तुझे राशी नाव, ती असं जे म्हणतात राशी नाव म्हणजे मौन हे त्याचं स्वरूप आहे, या अर्थाने त्या मौन मुद्रेला मात्र तो प्राप्त झालेला नाही. हा बोलतची बोलिला नाही म्हणून आधीची मौन पाहिजे. वेद जेव्हा खूप बोलला ना तेव्हा तो बोलत असतानाच काहीच बोलला नाही, म्हणून त्या वेदाची मौन मुद्रा जी आहे ती अखंड वास्तव वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाची आहे. म्हणून त्या ठिकाणी या लागी बोलेला असे जे काही न बोलताची मौन, ते म्हणतात या ठिकाणी तो जरी किती बोलला असला किंवा न बोलताची तो काहीही बोलला नसला तरी त्याचं मौन किंवा त्याची मौन मुद्रा ही अखंड अबाधित अशा स्वरूपाची आहे. एवं ज्ञानियाचा स्वभाव जाण क्रिया करीना हितासे क्रिया करीना उगेपण शब्दू न बोलोनी धरी मौन ऐसे काही शब्दात मुद्रण दोष असला तर सांगा त्या दुसऱ्या ह्याच्यात. एवं अशा प्रकारे ज्ञानी पुरुषाचा स्वभावच असा झालेला आहे की क्रिया करीना आणि उगेपणही करीना. तो ज्ञानी पुरुष हेतुपुरस्सर काही क्रिया पण करत नाही आणि उगेपण म्हणजे केवळ स्वस्थता पण धारण करत नाही. शब्दू न बोलोनी धरी मौन, त्या ठिकाणी शब्द तो न बोलोनी धरी मौन, तो केवळ शब्द न बोलता मौन धारण करतो ऐसे काही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो सुद्धा कधी कधी क्रिया करतो तर कधी कधी क्रिया न करता या ठिकाणी उगी म्हणजे क्रिया विवर्जित अशा अवस्थेत राहतो. शब्द बोलत नाही त्यावेळेला मौन धरतो असं तुम्हाला वाटत असेल, पण असा त्याचा भाव नाही. त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे, तो बोलत असला किंवा मौन धरत असला तरीसुद्धा शब्दाशी आसक्त नसे पाहिजे. त्या शब्दाच्या ठिकाणी तो आसक्त झालेला नाही. तो काय आहे अर्थरूपतेविषयी तद्रूपतेला प्राप्त झाला आहे.
अर्थरूपतेला सुद्धा आसक्त झालेला नाही, तो तद्रूपतेला प्राप्त झाला आहे. त्यामुळं शब्दाचं जे बाह्य आडंबर आहे त्याच्या ठिकाणी किंवा मौनाचं जे बाह्य आडंबर आहे क्रियात्मक, अशा प्रकारच्या मौनही ही एक क्रियाच आहे आणि बोलणं ही क्रियाच आहे. आणि त्या दोन्ही क्रियेच्या ठिकाणी तो आत्मरूपाने कधीही आसक्त होत नाही, कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी क्रियेचाही अभाव आहे आणि बोलणे रूप क्रियेचाही अभाव आहे, मौनाचाही अभाव आहे. हे त्याला ज्ञात आहे किंवा हे त्याला अनुभूत आहे. म्हणून शब्दाशी आसक्त नसे पाही आणि मौनाचाही अतिशय नसे पाही. त्याला मौनाचंही काय, आपण मौन अवस्थेत राहिलं म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये काही वाढ होते किंवा बोललं म्हणजे तिच्यामध्ये काही तिचा ऱ्हास किंवा त्याच्या ठिकाणी उणीव त्रुटी वैगुण्य निर्माण होतं, अशा प्रकारची शंका त्याच्या मनाला कधीच नाही किंवा त्याच्या अंतःकरणात कधी स्फुरण पावत नाही. कर्म उगेपणही याची खुणे. त्यामुळं म्हणतात त्याचं जरी कर्म असलं ना किंवा उगेपण, तो कर्म करताना दिसेल किंवा कर्मापासून स्थिर भावात राहताना निवांत राहताना दिसेल, पण याच्यामध्ये त्याचं मुख्य गोष्ट कोणती खूण आहे, कोणता संकेत आहे, तर तो मुख्य संकेत आहे का कर्माच्या ठिकाणी तो आसक्त नाही आणि निवांतपणाच्या ठिकाणी त्याला अतिशय नाही किंवा अभिलाष नाही की मी निवांतची असावी. माऊली म्हणतात ना, निवांतची मिया भोगावे की. माझ्या गुरुनी दिलं ते मला निवांत भोगावं, परंतु गुरुनी पुन्हा काय सांगितलं की हा जो कराळ विक्राळ कलिकाळ आहे तर त्याला त्यांच्यासाठी तू धावा कर आणि त्या सगळ्या लोकांना ह्या संसार बंधनातून मुक्त करण्यासाठी तुझ्या वाणीचा उपयोग कर. तर ते पण ज्ञानोबा यांनी केलं. सूर्याच्या जवळ जशी वाती प्रकाशाची दिली परमात्म्याने, तर सूर्याने तया भाषा अंतर्वर्ती जगती केले. त्या प्रकाशाने सगळ्यांनाच त्या ठिकाणी तो प्रकाश दिला. परंतु ह्या प्रकाश देण्यामध्ये मी काही विशेष करीत आहे अशा प्रकारचा अतिशय नाही. आणि जर काही कर्म करीत असला, आपलं कर्म करीत नसला तरी त्या ठिकाणी माझ्याकडून काही घडावं अशा प्रकारची आसक्तीही त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि फलाची अभिलाषा नाही, अशा स्वरूपात त्याच्याकडून कर्म घडत आहे. जिज्ञासू किंवा एखादा निष्काम कर्मयोगी जे करतो ती मात्र याची स्थिती नाही. हा आत्मानुभवाने संपन्न झालेला पुरुष आहे, म्हणून याच्या ठिकाणी क्रियेचा आग्रह नाही आणि क्रिया त्यागाचा सुद्धा आग्रह नाही, अशा प्रकारचा हा पुरुष आहे. एवं ज्ञानी याची स्थिती स्थवितसे मागुती, तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणतात ज्ञानीपुरुषाची अशी स्थिती आहे, तो स्थवित असे मागुती, त्याचे आणखीन आम्हाला स्तोत्र करावं वाटतं. जर भगवंतालाच त्याचं स्तोत्रगान करावं वाटतं, कारण जगामध्ये असा पुरुष हा बहुनाम जन्मनाम अंते काय ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. अशा प्रकारचा महात्मा अत्यंत दुर्लभ असल्यामुळं भगवान जर त्याचं आपल्या तोंड भरून वर्णन करतात, तसं इथं टीकाकार म्हणतात की माऊलीसुद्धा या महापुरुषाचं पुन्हा पुन्हा वर्णन करत आहेत, त्याची स्तुती करीत आहेत. किती स्तुती करतात तर 51 क्रमांकाची ओवी आहे. घालिता आव्हा सवा पाये शिवयात्राची होती जाये, शिवा गेलियाही नोहे केही जाणे. आता सांगतात, कोणाला काय वाटलं तर बोला मधी. घालिता आव्हा सवा पाये, एक जर हा ज्ञानवान पुरुष जो आहे, हा जीवनमुक्त पुरुष आहे, त्यांनी आव्हा सवा पाये घालिता. आव्हा सवा म्हणजे वाकडा तिकडा, त्याचा जरी वाकडा तिकडा पाय पडला तरी शिवयात्राची होत जाये, तरीसुद्धा त्याच्याकडून परमात्म्याची शिवाची भगवान शंकराची यात्राच होत जाते किंवा आपल्या इष्टदेवतेची यात्राच होत जाते. म्हणजे त्याचा कोणताही पडलेला पाऊल हा सुद्धा शिवयात्राची होत जाये असं सांगतात. शिवा गेलियाही नोहे केही जाणे म्हणजे काय, जे काही अज्ञानी लोक आहेत तर ते काय करतात, तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रा करताना त्यांचे सगळं ठरलेलं असतात नियम. कोणत्या देवाकडे जाताना त्या देवाच्या आवासवा म्हणजे त्याच्या ठिकाणी सव्यापसव्य म्हणतात, त्याच्या डाव्या बाजूने न जाता त्याला प्रदक्षिणा व्हावी, त्याच्या उजव्या बाजूनीच जावं, अशा प्रकारचे काही नियम आहेत. तर त्याला म्हणतात की सव्यापसव्य जाणून जायचं, कोणत्या रस्त्यात येणाऱ्या मंदिराचं दर्शन करायचं, अनवाणी चालायचं, त्या देवतेला सहसा त्याचं उल्लंघन करून जायचं नाही, अशा प्रकाराने सांगतात. परंतु हा जो महापुरुष आहे याचा मात्र वाकडा तिकडा सव्यापसव्य कोणताही पाऊल पडला तरी तो तीर्थयात्राची होत जाये, तरी तो तीर्थयात्रेचं स्वरूप त्याला येतं. शिवा गेलियाही नोहे केही जाणे. बरं समजा
अगदी योग्य रीतीनं त्यांनी तीर्थयात्रा केली. शिवा गेली आहे म्हणजे त्या भगवान शंकराच्या मंदिरात किंवा त्याच्या मूर्तीजवळ किंवा त्याच्या मंदिरामध्ये गेला तरीसुद्धा नोहे केही जाणे नोहे, तरी तो कुठंच गेलेला नाही. आपल्याला जसं नामदेवरायांचं आणि विसोबा खेचरांचं उदाहरण माहीत आहे की विसोबा खेचरां गेले तर आपले नामदेवराय गेले तर विसोबा खेचरांचा त्या औंढ्या नागनाथच्या पिंडीवर पाय आहे, परंतु त्यांनी सांगितलं हा ज्या मनुष्याला मला गुरु करायचं आणि तो मात्र अशा प्रकारचा भगवान शंकराच्या आपल्या इष्टदेवतेच्या पिंडीवर पाय दिलेला आहे, म्हणून त्यांनी सांगितलं पाय बाजूला काढ. तर त्यांनी सांगितलं मी म्हातारा झालेलो आहे, तूच पाय काढ. जिकडं पाय काढली तिकडं पिंडी. तर त्या ठिकाणी जेथे जेथे दृष्टी जाय तेथे पाय भावीनं आशेन या समाधाने पूजा मने करीन यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. ह्या पुरुषाला सर्वच ठिकाणी परमात्माच आहे. कहा पगडारू देखे अनेरा देखा तो सब वहीने घेरा. पाय टाकायला सुद्धा जागा नाही, जिकडे पाहावे तिकडे बाई श्रीहरी वाचून दुजे नाही, अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. म्हणून ह्या पुरुषाचा पिंडीवर पाय असला तरी तीर्थयात्राच आहे. आणि समजा तो तीर्थयात्रेला गेला आणि त्याच्या सगुण साकार इष्टदेवतेला तो भेटला तरीसुद्धा तो कुठंच गेला नाही. कारण म्हणजे आत्मस्वरूपापासून तो कधी च्युत होत नाही. आत्मस्वरूपातून च्युत न होता कधी कधी त्याचा होणारा लौकिक किंवा वैदिक किंवा अन्यथा व्यवहार हा देखील तीर्थयात्रेच्या स्वरूपाचा आहे. आणि तीर्थयात्रेला प्रत्यक्ष तो गेला तरी खऱ्या अर्थाने तो कुठंच गेलेला नाही. कारण ह्या स्वामी महाराज म्हणायचे कठे आहे नाही कठे गये नाही. आपला आत्मस्वरूप सर्वत्र व्याप्त आहे, त्याच्या ठिकाणी व्यापकात कोणती क्रियाच घडत नाही. स्वामी महाराज सांगायचे आपण चूळ भरतो आणि चूळ भरल्यानंतर जर एखाद्या माणसाला बोलावं वाटलं, आता मी बोलत आहे कारण तोंडामध्ये पोकळी आहे, अवकाश आहे, पण ते जर पाण्याने भरलं आणि मी बोलायचं म्हटलं तर पाणी तरी बाहेर पडेल, नाही तर बोलता तरी येणार नाही. तसा हा जरी सर्वत्रच जर परमात्मा आहे तर याच्या ठिकाणी तीर्थयात्रा गमनरूप क्रिया त्याच्या ठिकाणी कशी घडेल. म्हणून तो जरी गेला शरीराने तरी आत्मदृष्टीनं नोहे कही जाणे, तो कुठं गेलाच नाही, अशा प्रकारची याची स्थिती आहे. अहो प्रत्ययाचार टीका. अहो प्रत्ययाचारावळी शिवरूपे स्थिती निडारली तै कोठे न जाता घडली शिवयात्रा जीवा. या ठिकाणी सांगतात अहो असा जो पुरुष आहे तुम्ही म्हणता तो वाकडा तिकडा पडलेला पाऊल शिवयात्रा झाली आणि शिवयात्रेला प्रत्यक्ष गेला तरी तो कुठं गेलाच नाही, अशी जी त्याची स्थिती आहे या स्थितीविषयीचं स्पष्टीकरण टीकाकार शिवकल्याण स्वामी करतात की अहो प्रत्ययाचारावळी शिवरूपे स्थिती निडारली तै कोठे न जाता घडली शिवयात्रा शिवा. प्रत्ययाचं राहुळ म्हणजे प्रतिती किंवा अनुभव, स्वात्मानुभव. त्या स्वात्मानुभवाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये काय झालं, त्या मंदिरामध्ये कोण असतो शिव, पण त्या शिवरूपाने त्यात शिवाचं जे स्वरूप आहे तिथं स्थिती निडारली म्हणजे स्थिती इतकी परिपक्व झाली याची आत्मस्थिती का त्या ठिकाणी ती शिवाहून भिन्न राहिली नाही. शिव जसा सर्वत्र व्याप्त आहे तसा आत्मरूपाने हा सर्वत्र व्याप्त आहे की या ठिकाणी विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. अशा प्रकारची त्याच्या ह्या स्वरूप स्थितीचा प्रत्यय हा निडारलेला आहे म्हणजे कोंदून सर्वत्र भरलेला आहे, परिपक्व झालेला आहे, संपूर्ण दोष विवर्जित अशा प्रकारची केवळ विशुद्ध निर्मळ अशी जी ब्रह्मरूप आत्मा त्या आत्मस्वरूप स्थितीला तो प्राप्त झालेला आहे. त्यामुळं तो कुठेही गेला नाही तरी त्याला शिवयात्रा या ठिकाणी घडली असं सांगतात. सर्वमी झालेपणे मनोनी सर्वमी झालेपणे ठेले तया येणे जाणे तेची गा यात्रा करणे अद्वया मज असं सांगतात. एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेचे. तो जे चालतो ना तेच त्या अद्वैत स्वरूपामधलं त्याचं गमन आहे, ती तीर्थयात्रा आहे असं सांगतात जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि असा जो बोधाला प्राप्त झालेला पुरुष आहे तर त्या पुरुषाच्या ह्या इष्टदेवता त्याची वाट पाहत राहतात आणि इष्टदेवता स्वतः होऊन त्याला भेट देतात अशी जीवनचरित्र सांगतात. तुकाराम महाराजांना त्या कोंडोबा ब्राह्मण त्यांनी सांगितलं मला तीर्थयात्रेला जायचं आहे ह्याच्यामध्ये,
तर तुकाराम महाराजांनी असं सांगतात, लोक सांगतात की त्यांना भोपळा दिला. सगळं तो भोपळा घेऊन आला. त्या भोपळ्यामध्ये पूर्वी जसा कडू होता तसाच राहिला आहे की नाही. तसं अंतकरणामध्ये व्यापक बोध न होता जरी त्यांनी तीर्थयात्रा केली तर त्याचं जे महान फल आहे ते त्याला प्राप्त होणार नाही. आणि याच्या उलट तुकाराम महाराजांनी आपल्या देऊन दिलेल्या चिठ्ठ्या, मग तू चाललास तर ऐके ओ माते काय मग त्या ठिकाणी तुम्ही विश्वनाथ दिन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी आणि पाया पडिलो बराडी. सगळ्यांच्या समोर भगवान विश्वनाथाने हातवर करून तुकाराम महाराजांची चिठ्ठी घेतली आणि गंगामयात गेले, भागीरथीला विनवणी केलेल्या अभंगाची चिठ्ठी दिली तर कंकणासहित हाताने ती चिठ्ठी स्वीकारली. असं चरित्रामध्ये महिपती महाराजांनी वर्णन केलं. कोणता अभंग तो? ऐकेव माते माझी परिसेव माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे भागीरथी महादोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाची जिता मुक्ती काय मुक्ती तुझे द्वारी. असं जे अभंग त्यांनी सांगितला त्याप्रमाणे गंगामयाने देखील गया तीर्थ देखील त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा स्वीकार करताना चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तर ही जी आहे ही स्थिती आहे की कोठे न जाता घडली शिवयात्रा तया. त्यांना कुठं न जाता देखील ही शिवयात्रा घडलेली आहे. तयाच्या ठाई व्यापार भान तेनेशी तो शिवरूपदान तो स्वभावे करी पादचळन ते शिवयात्रा होय. तयाच्या ठाई व्यापार भान, त्याच्या ठिकाणी जे व्यापाराचं भान होतं, जणू काही क्रिया करीत आहे, तेनेशी तो शिवरूपदान. त्याच्या ठिकाणी जे व्यापाराचं भान होतं ना, त्या व्यापारासहित म्हणजे क्रियेसहित तो शिवरूप आहे. होणाऱ्या क्रियेसहित त्याचं विशुद्ध स्वरूप जे आहे ते त्रिकालाबाधित जसंच्या तसं आहे. तो आपल्या स्वभावाने नैसर्गिकरित्या पूर्वसंस्काराने प्रारब्धवशात ईश्वरेच्छेने स्वेच्छेने जरी त्या ठिकाणी त्याच्या पादाची क्रिया म्हणजे पायाचं चळणवलन पायांच्या ठिकाणी घडलं तरी ती सुद्धा काय आहे? शिवयात्राच आहे. किंवा स्वभावाचे निमिषे जाणे घडे यात्रोदेशे परी ज्ञानिया ढळलाची नसे ठाईवनी. किंवा त्याच्या स्वभाववशामध्ये जर त्यांनी सांगितलं ना, आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. असा हा ज्ञानी पुरुष मूळ स्वभावाला अनुसरून जरी यात्राच्या उद्देशाने जायला निघाला तरी किती यात्रेला तो गेला तरी ज्ञानिया ढळलाची नसे ठाई होनी. तरी जो ज्ञानी आहे तो आपल्या स्वस्वरूपापासून कधी ढळलेला नाही. कोणी तीर्थयात्रेला एक जण जायला लागलं तर त्यांनी स्वामी महाराजांना विचारलं, आम्ही तीर्थाला जातो, तू आम्हाला आशीर्वाद द्या. ते म्हणे तुम्ही वेदांताचं श्रवण केलेलंच आहे तर तुम्हाला जाण्याची गरज नाही. आणि गेले तर एवढं लक्षात ठेवा काय की जहा देखे वहा पत्थरावर पाणी. या ठिकाणी दुसरं काही नाही, तिकडून जाऊन आल्यावर सांगा असं म्हणायचे. अहो स्वभावे प्रवर्तताही प्रत्ययाशी हानी नाही तया कोठून कोठेही जाण्याची न घडे. स्वभावे वर्तत आहे. आपल्या मूळ स्वभावानुसार जरी तो म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला मूळ वर्णाश्रम धर्मानुसार वाट्याला आलेलं कर्म स्वाभाविकपणे तो करीत असतानाही प्रत्ययाशी हानी नाही. त्याचा जी प्रतीती आहे आत्मप्रतीती आहे तिची कधीही हानी होत नाही. तया कोठून काही जाण्याची न घडे. त्याला कुठून आणि कुठं जायचं इथं काही नाही. आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. या ठिकाणी आम्हाला कुठं जाणं नाही आणि कुठं येणंही नाही. अशा प्रकारचं त्या पुरुषाला जरी तो जाताना दिसला तरी तो कुठं गेलाही नाही आणि कुठून आला. कुठून जाणार? आत्मस्वरूपापासून. आणि येणार कुठं? जाणार कुठं? आत्मस्वरूपापर्यंत. आत्मस्वरूप नित्य अचळ अढळ अशा प्रकारचं एकमेवाद्वितीय आहे. त्याच्यात कुठं जाणंही नाही आणि त्या आत्मस्वरूपाला तो मी म्हणत असतो. त्यामुळे त्याच्या दृष्टीने गेला तरी तो गेला नाही. देहाच्या चलनाने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काही चलनवलनात्मक क्रिया झाली असा त्याला कधीही भ्रम होत नाही. यासाठी सम्मत श्लोक देतात. एवं रूप परिज्ञानम यस्यास्ति परयोगिनः कुत्रचित गमनम नास्ति तस्य संपूर्ण योगिनः इति सूतसंहितायाम. इथं सूतसंहितेचं उदाहरण दिलं. सम्मत श्लोक आहे का एवं रूप परिज्ञानम अशा प्रकारचं म्हणजे व्यापक ज्ञान माझ्यासहित सर्व ब्रह्मस्वरूप आहे अवघे ब्रह्मरूप आणि रिता नाही ठाव असं ज्याचं ज्ञान आहे. एवं परिज्ञान परितः ज्ञान सर्वत्र केवळ परमात्माच परमात्मा आहे
यस्यास्ति परयोगिना, असं ज्या श्रेष्ठ योगी पुरुषाला म्हणजे ज्ञानी पुरुषाला असं जे ज्ञान आहे त्यामुळं कुत्रचित गमनम नास्ती, त्यांनी कुठेही गमन केलं तर तो कुठेही जात नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की अहो अखंडित जैसे तैसे, नाही जात कोठे फिरोनिया नाही जात कोठे येत फिरोनिया. असं आम्ही कुठं जातही नाही आणि कुठं फिरून येतही नाही. अहो अखंडित जैसे तैसे, आम्ही जे आहे आमच्या अखंड स्वरूपाची या ठिकाणी त्याला कोणताही देश काल वस्तूचा परिच्छेद लागत नाही, अशी आमची स्थिती नित्य अभंग अविच्छेद्य अशा प्रकारची आहे असं सांगतात. हरीच्या दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, अशी स्थिती आहे. इति सुतसंहितायाम, हे सुतसंहितेचा समश्लोक आहे. एवं लाधता आत्मसुख सांडणे न घडे बैसक, तया लोकत्रयी कोणी एक विषयोची नाही. आता म्हणतात असं एकदा का आत्मसुख ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला सांडणे न घडे आणि बैसक न घडे, त्या ठिकाणी त्याला काही कोणत्या वस्तूचा त्यागही करावा लागत नाही आणि म्हणजे त्या वस्तूला सोडायचं म्हणून चालायला पाहिजे, तिच्यापासून तिचा परित्याग करायला पाहिजे असंही नाही. आणि एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आसक्त आहे म्हणून तिथं बसलं पाहिजे असंही नाही. बसणं नाही आणि चालणंही नाही. तयात लोकत्रयी कोणी एक विषयाचे नाही. त्याला आत्मस्वरूपाशिवाय दुसरा कोणता पदार्थच नसल्यामुळं त्या ठिकाणी आत्मस्वरूपाविषयी व्यतिरिक्त त्याला दुसरा कोणताही विषय नाही. आता जे काही विवरण ते चाली वैसका सांडून पुढेही निरूपण आयशेचे असे. आता इथून पुढं जे निरूपण करणार आहोत त्या ठिकाणी चाली वैसका सांडून ज्या आत्मस्थितीचं वर्णन आम्ही करणार आहेत किंवा आत्मस्थिती बांधलेला जो जीवनमुक्त पुरुष त्याचं वर्णन करणार आहोत, त्या ठिकाणी चाली नाही आणि बैसकाय नाही, म्हणजे बसणंही नाही आणि चालणंही नाही. म्हणजे त्याच्या स्वरूपात बसणे रूपही क्रिया नाही, तो नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालेला पुरुष आहे. बसणं पण नाही आणि चालणं पण नाही, किंवा चालणं आणि बसणं ह्या दोन सापेक्ष क्रिया त्याच्या ठिकाणी नाहीत. पुढेही निरूपण ऐशेचे असे, आणि पुढेही अशाच प्रकारचं निरूपण आहे 52 क्रमांकाची ओळी. चालणे आणि बैसक दोन्ही मिळून एक, नोहे ऐशे कौतुक ये ठाई. आता सांगतात चालणं आणि बसणं ह्या दोन क्रिया आहेत. चालणं ही एक क्रिया आहे, बसणं एक क्रिया आहे, पण दोन्ही मिळून एक नोहे. परंतु दोन्ही मिळून एक होतील का? चालणं म्हणजे बसणं नाही आणि बसणं म्हणजे चालणं नाही. त्यामुळे ह्या दोन्ही क्रिया व्यवहारात जर आपण पाहिल्या तर दोन्ही मिळून एक नोहे, दोन्ही मिळून एक म्हणतात. चालणं म्हणजे बसणं नाही आणि बसणं म्हणजे चालणं नाही. दृश्य म्हणजे द्रष्टा नाही, द्रष्टा म्हणजे दृश्य नाही. असं जसं आपण म्हणतो तशा ह्या दोन क्रिया पूर्णपणे परस्पर विरोधी क्रिया आहेत असं आपल्याला दिसतं. दोन्ही मिळून एक नाही, हे कुठं आपल्या व्यवहार्य दशेमध्ये. परंतु म्हणतात आवश्य कौतुक येत आहे. पण इथं असं नवल आहे या ठिकाणी का चालणं आणि बसणं ह्या दोन्ही मिळून एकच आहे. म्हणजे चालणं ज्या अधिष्ठानावर होतं, बसणंसुद्धा त्याच अधिष्ठानावर होतं. आपण दररोजच पाहतो दोन परस्पर विरोधी पदार्थ एका अधिष्ठानात एका कालात राहू शकत नाही, आणि जर राहत असतील तर त्यांचं स्वरूप हे काय असतं? सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असतं. मिथ्या असतं म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो. म्हणजे त्या ठिकाणी मूळचं स्वरूप आपलं स्वभावाचा परित्याग न करता काय स्वस्वरूप अवस्थांतरम भानम पूर्वरूपम अपरित्यज्य, आपल्या पूर्वरूपाचा परित्याग न करता फक्त चालणं आणि बसणं हा फक्त भास आहे, तो वाचारंभन आहे. म्हणजे त्या चालण्याच्या बसण्याच्या रूपाने आत्मरूपाचीच प्रतीती त्याला येत असते. चालणं आणि बसणं ह्या परस्पर विरोधीचं कर्तृत्व न घेता त्याचं असंग निर्विकारत्व आणि एकत्व आणि सच्चिदानंद रूपत्व अवाच्यत्व हे काय आहे? अव्यवहार्यत्व हे अबाधित असतं. म्हणून ते म्हणतात की त्या ठिकाणी त्याला ऐशे कौतुक येत आहे. अशा जीवनमुक्त पुरुषाच्या जीवनामध्ये हे मात्र कौतुक दिसतं. परस्पर दोन्ही गोष्टी करताना ज्या वेळेला तो क्रिया करतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी त्या कर्तृत्वाचा अभिमान नाही किंवा त्या क्रियेची आसक्ती नाही, आणि ज्या वेळेला क्रियेचा परित्याग करतो त्याद्वारा त्याला काही अभिलाषा आहे किंवा साधायचं आहे असं पण त्या ठिकाणी नाही, असा तो आहे. ऐशे कौतुक ये ठाई या ओळीचं टीका.
लाधता स्वरूपानुभव खुन स्वरूपी नाही स्वरूपे विन, हे जे वावगे उच्चावच भान ते आटोन गेले. हा जो पुरुष आहे तर त्या ठिकाणी सांगतात लाधता स्वरूपानुभव खूण, ज्या मनुष्याला आपल्या स्वस्वरूपाच्या अनुभवाची खूण किंवा संकेत किंवा त्याचं यथार्थ स्वरूप ज्याला कळलं त्याला काय आहे, त्याला आपल्या स्वरूपात कोण आहे, आपल्या स्वरूपात चालणं क्रिया आहे का बसणं क्रिया आहे, त्याग आहे का भोग आहे, ग्रहण आहे का परित्याग आहे, ते म्हणतात स्वरूपी नाही स्वरूपे विन. त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं. स्वरूपाचं ज्ञान असंच होतं की या ठिकाणी सर्व काही मीच आहे, अहम मनुरभवम, हे सर्व विश्व मीच झालेलं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तयाजवळी असे वसे पापनाशे दरुशने, असा जो पुरुष आहे याचं वर्णनच केलं. काम क्रोधा नाही चाली आणि भूती झाली समता, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, असा हा महापुरुष आहे. तर त्याच्या स्वरूपामध्ये काय आहे दुसरं, आपल्या स्वरूपात स्वरूपे विन काही नाही, स्वरूपात स्वरूपच आहे, दुसरं काही नाहीच आहे. मग त्या ठिकाणी जर दुसरा पदार्थ असला तर त्या ठिकाणी काय होतं, हा पदार्थ ज्येष्ठ हा पदार्थ कनिष्ठ, असं त्याचं उच्च किंवा नीच अशा प्रकारे उत्कृष्ट किंवा अपकृष्ट ज्येष्ठ कनिष्ठ हा भाव जो येईल तो कधी येईल, जर आपल्या स्वरूपाहून अन्य पदार्थ असला तर त्या ठिकाणी. परंतु ते म्हणतात स्वरूपात स्वरूपा वाचून दुसरं काही नाही. मग त्या ठिकाणी उच्चावच भान वावगे, त्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव हा त्याला कधीही वाटत नाही. आता स्वप्नातले जे पदार्थ आहेत तर त्या स्वप्नातल्या पदार्थामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव भासतात. जागृत आल्यावर तो श्रेष्ठ कनिष्ठ भाव काय होतो, वावगा मिथ्या. ज्या काळात तो भासत होता त्या काळात ते पदार्थही नव्हते आणि त्या पदार्थातला उच्च नीच भावसुद्धा नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी म्हणतात ते आटोन गेले, त्याच्या ठिकाणी उंच नीच काही नेणे भगवंत, त्याच्या ठिकाणी उंच नीच भावना नाही. आपण एक दिवस चिंतन केलं होतं, जोपर्यंत ज्येष्ठ कनिष्ठ भाव अंतकरणात आहे तोपर्यंत कारण शरीराचा अभिमान आहे. कारण शरीराचा अभिमान गेला याची खरी खूण त्या सिद्धांत बिंदूमध्ये सांगितलेलं आहे. खरा हा उच्चनिष्ठ भाव हा लिंग शरीराचा अभिमान जोपर्यंत आहे असं सांगितलेलं आहे. परंतु त्याच्यानंतर टिप्पणी लिहिली की या ठिकाणी खऱ्या अर्थाने कारण शरीराचा अभिमान जात नाही तोपर्यंत उच्च नीच भावाचं पूर्णपणे निराकरण होत नाही. म्हणून खरं उंच नीच भावाचं निराकरण आज्ञान निवृत्तीनंतरच होतं. म्हणून त्याच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही. तेथे हे उच्चावच भान हे आटोन गेले. माणसाला हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असा कधीच अंतकरणात भाव असू नये. तेथे हे नाथिले अध्यासिक फिटोनी गेले देह कंचुक, मग चालणे आणि बैसक दोन्हीही मिथ्या. आता हे चालणं आणि बसणं ह्या शरीराच्या ठिकाणी होणाऱ्या क्रिया आहेत. परंतु म्हणतात हे नाथिले अध्यासिक, हे शरीर ज्या शरीराच्या संबंधाने आपल्याला क्रिया होतात तर ते म्हणतात त्याच्यामध्ये आणि त्या शरीराच्या संबंधाने आपण समजा एक ब्राह्मण वर्ण आहे एक क्षत्रिय आहे, त्याच्यामध्ये तरतम भाव ज्येष्ठ कनिष्ठ भाव किंवा आश्रमाचे भाव, पण हे सगळं जे आहे हे देहाचा अध्यास आहेत त्याला धरून सांगितलेले हे वर्णाश्रम धर्म आहेत. आणि त्याच्या दृष्टीनं ते म्हणतात तेथे हे नाथिले अध्यासिक. हा देहच मुळी काय आहे, देह आधी काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षणसे भासते, अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं हा नाथिले अध्यासिक. नाथिले म्हणजे नसलेलं आणि प्रतिती मात्र नसून भासणारं असं जे तो कोण आहे देह. स्वप्नातला देह नाही पण भासतो, प्रतिती मात्र आहे आणि बाधयोग्य आहे. तसं म्हणतात नाथिले आणि अध्यासिक. नसून भासलेलं कोण आहे, फिटोनी गेले देह कंचुक. हा देहरूपी जो कंचुक आहे हे देवरूपी जे आवरण आहे ते काय गेलं फिटून गेले, ते निरस्त झालं. म्हणजे याचा अर्थ हे देह हा अध्यासिक आहे की ज्या अधिकरणात भासतो त्याच अधिकरणात त्याचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आत्मस्वरूपात देहाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. त्यामुळे हे देहरूपी कंचुकी त्याची काय झालेली निरस्त झालेली आहे. मग चालणे आणि बैसक दोन्ही मिथ्या. आणि चालणं कोणात आहे देहात आणि बसणं कोणात आहे देहात. पण मुळी देह जो आहे त्या देहरूपी कंचुक ही फक्त प्रतिती मात्र आहे आणि तत्वतः ही अनिर्वचनीय मिथ्या आहे असा त्याचा निश्चय आहे किंवा अनुभूती आहे. आता उभेपणा नाही.
आता उभे या उभेपणा नाही हा जाया. आता उभे या उभेपण नाही जयाचे मा बा पडिलिया गहन कवन तयाचे मनोनी प्रतितीच्या पोटीचे पाणी न हाले असं त्याचं वर्णन केलं. माहिती आहे की ज्या वेळेला स्वामी महाराजांना हार्ट अटॅक आला आणि ते एकदम माशासारखे तडफडायला लागले, त्यावेळेला जास्त व्यवस्थाही नव्हती, तर ते असे खांद्यावर पडायचे, पुन्हा पाठीवर, पुन्हा पोटावर, अशी एक रात्र जवळजवळ एक दिवस त्यांनी घालवला. आणि मग सकाळचं आहे ना, तर ते सकाळचं कालिदास महाराजांना त्यांनी आमच्या हाक मारली आणि ते म्हटले तुझी ओवी पाठ आहे का? कोणती? हे सांडोनी अंगीची खोळी सरपरिगाला पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले, असं ते म्हटले की ही ओवी. ते म्हण नाही, मग ती ओवी सापडे ना आम्हाला. तर स्वामी महाराज त्यांना ज्ञानेश्वरी आणा, आणि ज्ञानेश्वरीमध्ये लगेच ती ओवी त्यांनी काढून दिली आणि खडूनी लिहायला लावली. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसा सर्प आहे तो ज्या वेळेला हे शरीर आपली कात टाकतो तेव्हा ही कात कुठे गेली, तिचं काय कोणी काय उपयोग केला, हे सर्प कधी विचार करत नाही. तसं मनुष्याला ज्या वेळेला ह्या देहाचा त्याग करायचा तेव्हा हा जीवनमुक्त महापुरुष, जसा एखादा स्त्री सासराहून माहेरी जाताना तिला आनंद होतो, त्याप्रमाणे आपल्याला आत्तापर्यंत ह्या जो काही देह आहे हा जरी अध्यस्त ठरला तरी आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत जगताची प्रतीती येत असते. आणि जोपर्यंत हे प्रारब्ध लेश आहे तोपर्यंत सुखदुःखाचं भोग भोगण्यासाठी जीवाला आतून प्रारब्ध काय प्रयत्नाच्या रूपाने सगळी जुळाजुळं करत असतं. आणि ज्या वेळेला हा देह पडला की ज्ञानीपुरुषाचा हा शेवटचा जन्म आहे, प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयाः, आणि मग नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते, तो पुन्हा जन्माला येत नाही, पुन्हा जन्माला येत नाही असं ब्रह्मसूत्र पण सांगतं. तेव्हा त्या ठिकाणी सांगतात, उपनिषद पण सांगतं. तर मग म्हणतात की अशा वेळेला त्या पुरुषाला एक प्रकारचा आनंद आहे की सांडोनी अंगीची रे खोळी सर्परिगाला पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. तसं काय म्हणले? आता उभे या उभे. हां, आता उभे या उभे पण नाही जयाचे मापड, हे पण ओव्या लिहिल्या तिथं. उभा असताना जिवंत असतानाच हे शरीर मी आहे किंवा शरीर माझं आहे हे त्याला वाटत नाही. उभे या उभे पण नाही जयाचे मा पडील या गहन कवन तयाचे. मग ते शरीर जेव्हा पडेल त्याचं त्याला काय कठीण वाटत असतं. म्हणून प्रतितीचे या पोटीचे पाणी न हले. जसा एखादा मनुष्य जर चांगल्या प्रकारच्या आपण विमानात बसतो किंवा रेल्वेचा एअर कंडिशन डब्यामध्ये बसतो तर आपण काय म्हणतो पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही, तसं त्याच्या प्रतितीरूपी उदरामधलं पाणीसुद्धा हलत नाही असा हा जीवनमुक्त महापुरुष आहे. तेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं, आम्ही म्हटलं तुम्ही बोलू नका, जास्त बोलल्यावर त्रास होईल. ते म्हणे अरे आता माझा एक पाय स्वर्गात आहे आणि एक पाय पृथ्वीवर आहे, अशा वेळेला मी आयुष्यभर केलेल्या परमार्थाचा आता मला कसा उपयोग होतो हे मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही मला म्हणता की बोलू नका. मेलेला मनुष्य कधी सांगायला येत असतो का? माझा एक पाय वर एक पाय खाली ह्या स्थितीत मी ही तुम्हाला सांगत आहे. मरा, नाही बोलायचं तर नाही बोलत. बरेच दिवस बोललेच नाही. त्याच्यानंतर ते म्हटले की नाही बोलायचं, मला काय म्हणजे हे महापुरुष जे आहे त्यांची अनुभूती अशा प्रकारची आहेत. तेथिले हे नाथिले अध्यासिक फिटोनी गेले देह कंचुक मग चालणे आणि बैसक दोन्हीही मिथ्या. त्याच्या ठिकाणी चालणं जेवढं मिथ्या आहे तसं बसणंसुद्धा काय आहे, मिथ्याच आहे. त्याचं कारण काय आहे, देहाध्यास. इथं देहाध्यासूचे नाही असं चुकून ते हे झालेलं आहे, पदच्छेद झालेला तो संहिता करायला एकत्र करायचं. देहाध्यास हा एकच शब्द आहे. अहो देहाध्यासाची नाही असं पाहिजे आहे माझ्याकडे, ते नाही. नाही तर देहाला ध्यास नाही असं नाही अर्थ, देहाचा अध्यासच नाही. अहो देहाध्यासूची नाही तेथे चाली बैसकते काही स्थिरता चपळता पाही रज्जू सर्पाची जीवी. ते म्हणतात या ठिकाणी देहाध्यास म्हणजे त्याला देहाध्यास नाही, म्हणजे मी देह आहे असं त्याला कधीही वाटत नाही. त्यामुळे तेथे चाली बैसकते काही देहाची चालणं बसणं किंवा स्थिरता आणि चपळता याचे काय, रज्जू सर्पाची देवी. म्हणजे रज्जूवर एखाद्याला सर्प भासला, बरोबर ना, आणि तो सर्प भासल्यानंतर तो काय म्हणतो अजून सर्प आपल्यापर्यंत आला नाही, स्थिर राहिला आहे. हा एक जण म्हणायला लागला नाही आपल्याच दिशेने धावत येत आहे. तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या रज्जूच्या ठिकाणी जो सर्पाचा भास झाला त्याच्यापर्यंत स्थिरता खरी आहे का चपळता खरी आहे?
ज्या सर्पाच्या विषयी स्थिरता आणि चपळतेचा तुम्हाला अध्यास झाला, तो मुळात तो सर्पच काय आहे, मिथ्या आहे. त्यामुळे त्याच्यावर भासणारी स्थिरता आणि चपळता ही दोन्ही खरी नाही, हे काही वेगळं सांगण्याचं कारण नाही. आता शरीराचे तयाची ठाई, आता शरीराचे तयाच्या ठाई आडनावही उरले नाही, तरी कोणे काळी काही निमित्ते पाहे पा. कोणे काळे काही निमित्ते पाहे पा. कोणत्या काळातून काय, ज्या शरीराचं आडनाव सुद्धा माहीत नाही, तो शरीर जन्मलं ते शरीर मेलं, हा व्यवहार तरी त्याच्या ठिकाणी होईल का? उभे हा उभे पण नाही जयाचे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आता यासाठी सांगतात, ह्या महापुरुषाचा अनुभव जो आहे तो शब्दाच्या द्वारा आपल्याला सांगतात. आपल्याला जेवढा त्याचं आकलन होईल, जेवढे आपल्या त्या ठिकाणी त्याच्याविषयीची काही धारणा होईल, तर ही जीवनमुक्ती काय आहे हे आपल्याला ज्ञान आपातता तरी कळेल. गांभीर्य खरं जीवनमुक्तीचं तेव्हाच कळेल की ज्या वेळेला आपण मुक्त होऊ तेव्हा. परंतु बघ कशा रीतीनं ही स्थिती आहे याचं आपल्याला स्पष्टीकरण शब्दाच्या द्वारा प्रगट करण्याचं माऊली निकराचा प्रयत्न करतात. मृगजळाच्या पुरी रिघाला, तो तरुणी पहिलं तिरा गेला, की मध्येची बुडाला दोन्हीही मिथ्या. म्हणतात एक मनुष्य आहे, तो मृगजळ दुपारच्या प्रहरी आलेला मृगजळाचा पूर आहे, आणि त्या पुरामध्ये एक मनुष्य शिरला. आणि म्हणले शिरला म्हणजे काय आहे, तो काय साधारण मनुष्य होता का? तो पहिलं तिरा गेला, तो त्या मृगजळाच्या पुरातून पलीकडच्या तीरावर गेला की मध्येची बुडाला. एक म्हटला पण पाण्याचा जोरच इतका होता ना, तो जाऊ शकला नाही, त्या मृगजळाच्या पुरामध्ये तो बुडून मेला. असं जर एखादा मनुष्य म्हटला तर ते म्हणतात दोन्हीही मिथ्या, हे दोन्ही खरं नाही. तरुण गेला काय, तरायला मृगजळाचा पूर होताच कुठं, तर काय तरुण गेला. आणि बुडाला काय, मृगजळाचा पूरच नाही तर बुडाला एक खोटं आहे, आणि तरुण गेला हे दोन्हीही खोटंच आहे. म्हणून देहाचा वाही चालता चालणे नाही, किंवा बैसते ठाई बैस का नव्हे. म्हणून ते म्हणतात देहाच्या वाही म्हणजे देहाच्या व्यवहारामध्ये काही ना काही देहाचा व्यवहार होतच राहणार. म्हणून त्या देहाचा जरी प्रवाहामध्ये किंवा देहाच्या व्यवहारामध्ये चालता चालणे नाही, तो चालला तरी चाललाच नाही. आणि बैसते ठाई बैस का नव्हे, आणि तो त्या देह एखाद्या ठिकाणी बसला म्हणजे आत्मरूप असणारा तो जीवनमुक्त पुरुष किंवा आपलं स्वरूप बसला असा त्याचा अर्थ नाही. कारण देहच नाही तर त्या ठिकाणी चालणंही कुठे आहे आणि बसणंही कुठे आहे, आणि त्या स्थितीमध्ये तो राहत असतो. एवम चाली आणि बैसक दोहीशी हा अनोळख, म्हणून दोही सई देख सरिसा पाडू. खरं त्याचं स्वरूप कसं आपल्याला जवळ, ह्या वेळेला मनुष्याने एखादा निधिध्यासन परायण मनुष्य असला किंवा तत्वज्ञानाचा अत्यंत जिज्ञासू असला तरीसुद्धा त्याला हे कशी स्थिती आहे ही समजावून घेण्यासाठी किंवा आपली अनुभूती कुठपर्यंत आहे हे कळून घेण्यासाठी ह्या बोधाचं स्वरूप संत महात्मे वर्णन करतात की एवम चाली आणि बैसक. त्याला मी आता असं सुद्धा चिंतन करत नाही, चाललो तरी माझ्या ठिकाणी चालणं नाही, बसलो तरी माझ्या ठिकाणी बसणं नाही, असा सुद्धा विचार करत नाही. दोहीशीही अनोळख, हा दोन्ही नाही, त्या दोन्हीची ओळख नाही. जो देह नाहीच तो चालला हे म्हणण्याची त्याची अनोळख आहे. कारण तो काय आहे, तत्वरूप झालेला पुरुष आहे. आणि एखादा शरीर एखाद्या वेळेला बसलं काय आणि चाललं काय, त्या दोन्हीची त्याला ओळख नाही. म्हणून दोन्हीशी हा अनोळख, म्हणून दोहीशी देख सरिसा पाडू. त्याच्या दृष्टीनं ग्रहण किंवा त्याग, चालणं किंवा बसणं ह्या दोन्ही क्रियांची योग्यता सारखीच आहे. किंवा निरोधरूप असणारी क्रिया निवृत्तीपरायण जीवन आणि प्रवृत्तीपरायण जीवन हे दोन्हीही त्याच्या ठिकाणी समान आहे. किंबहुना त्या दोघांची त्याला ओळख नाही. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना माऊली कसं म्हणतात की काय तुमचं नाव निवृत्ती ठेवलं. आपल्याला काय वाटतं, आपण बरेच वेळा ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो, म्हणे निवृत्तीदासो अवधारी होते. याच्यामधून ज्ञानेश्वरी ही निवृत्तीपरायण जीवनाचं विषय आहे किंवा निवृत्तीदासू म्हणजे निवृत्तीपरायण जीवन ज्याचं आहे ते अवधारी, ते तुम्हाला म्हणतात की यात आम्ही सांगितलेल्या विषयाचं निर्धारण करा असं म्हणतात. आपल्याला बरं वाटतं, पण खरं अमृतानुभवामध्ये जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मात्र प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही ओझी नेघे मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. तो इथं सुद्धा चित्तवृत्तीसुद्धा अखंड ठेवण्याचं नाही. ते सांगतात ना स्वामी महाराज गोष्ट सांगायचे, एक मनुष्य सारखा म्हणायला लागला अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं म्हणायला लागला. तर ते अहम ब्रह्मास्मी, काही लोक काय म्हणतात ज्ञानोत्तरसुद्धा काय केलं पाहिजे, त्याच्या ह्या प्रत्ययाची आवृत्ती केली पाहिजे, त्यामुळं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगतं. आपल्याला जोपर्यंत आपण एका पातळीवर आहेत
तोपर्यंत हे एक चिंतन ठीक आहे. पण ही अमृतानुभवाची अत्युच्च कोटीचं हे गौरी शंकर आहे. त्याच्यामध्ये मात्र प्रवृत्तीचा आणि निवृत्तीचा कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. स्वामी महाराज सांगायचे की एक महात्मा रस्त्याने चालला, तो काय म्हणतो की सारखा म्हणत असतो सोहम अहम साहा ब्रह्माहमस्मी अहम ब्रह्मास्मी. अशा प्रकारचं ओतप्रोत चिंतन करीत काळ काढला पाहिजे. जग मिथ्या नाही ते वृत्तीवर घ्यायचंच कशाला, आणि जे मी आहे त्यातच काय करायचं, वृत्ती अंतर्मुख वृत्तीनं अखंड त्याचं चिंतन करायचं म्हणून चालला होता. तेव्हा त्याला पाहिल्यानंतर एक समोरून एक बैलगाडीवाला होता, परंतु तो तत्त्वज्ञ संत होता. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. आता हा जो महात्मा समोर येत होता, याला पाहिल्यावर त्यांनी पाहिलं हा महात्मा सारखा आपल्या रंगात चाललेला आहे, रंगामध्ये अहम ब्रह्मास्मी ब्रह्माहमस्मी. तो समोरून आला आणि लगेच त्याला समोर आलं, त्याला वाटलं हा आपल्या गाडीला धडकणार एखाद्या वेळेला, म्हणून तो लगेच म्हणायला लागला अहो मी गाडीवान आलो, मी गाडीवान आलो. हा मनुष्य थोडा भानावर आला आणि त्याने विचारलं अरे वेड्या, त्या संन्यासी महात्म्याने विचारलं की तू गाडीवान आहे, मला काही दिसत नाही का, सांगायची गरज आहे का? तसं म्हटलं आत्मरूप ब्रह्म तुम्ही आहातच, तुम्हाला विचारायची गरज, चिंतन करायची काय गरज आहे? मी पुरुष आहे, पुरुष आहे असं काही चिंतन करावं लागतं का? मी स्त्री नाही असं तरी चिंतन करावं लागतं का? काही चिंतन करण्याची गरज नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात एवम चाली आणि बैसक दोन्हीशी हा अनोळख. म्हणजे आपला बोध इतका दृढ झाला पाहिजे का निश्चया वाचून निश्चय. या ठिकाणी निश्चय करावा लागत नाही मी पुरुष आहे पुरुष आहे, परंतु आपल्या निश्चय वाचून निश्चय आहे की नाही तसे आपली आत्मस्वरूप स्थिती अशा प्रकारची अचळ अढळ अभंग अविच्छेद्य अशा प्रकारची आहे. म्हणून म्हणतात एवम चाली आणि बैसक दोन्हीशी हा अनोळख म्हणून दोहीशी देख सरिसा पाडू. त्याच्या दृष्टीनं दोघांचाही तुलना केली तर सारखंच आहे. चालणं आणि बसणं, ग्रहण आणि त्याग दोन्ही सारखं, ज्ञान आणि अज्ञान, बरोबर ना, कर्तृत्व आणि भोक्तृत्व सगळं सारखंच आहे. म्हणजे काहीच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आगा आत्मविदांच्या ठाई ह्या वेदांतांनी मानवजात इतकी श्रीमंत करून ठेवली की याच्यापुढं त्याला कोणतंच जगामध्ये कोणतं वैभव प्राप्त व्हावं असं वाटू नये. आमचे ते दिगंबर बाबा कुचे होते. आम्ही एकदा चातुर्मास्यामध्ये त्यांच्या पाठाला जायचं विचारसागराच्या, तर ते गेलो आम्ही. तर ते असे आपल्या आनंदामध्ये डुलत होते, इतके डुलत होते की आम्ही अर्धा तास त्यांच्यासमोर उभं राहिलो. त्यांनी आम्हाला पाहिलं नाही. आम्हाला पाहिलं होते एकदम म्हटले केव्हा आले तुम्ही? आम्ही म्हणला अर्धा तास झाला, काही नाही याच्यामध्ये. नंतर ते बसले, ते शंकरानंदी होती त्यांच्या मांडीवर. आता ते शंकरानंदीचं चिंतन करता करता त्यांची लय लागली. पण ते नंतर काय म्हटले, म्हणे हा 35वा चातुर्मास आहे म्हणे, परंतु जीवनामध्ये असा इतका आनंद येतो आता म्हणे की असं वाटतं का आपलं अंग फुटून जाईल आनंदाने. याचा अर्थ असा आहे का हा जो आनंद आहे हा आनंद ते असे जीवनमुक्त पुरुष भोगत असतात. तर त्यांच्या ठिकाणी पुन्हा आनंदाचे डोही आनंद तरंग असा आनंद भोगत असतात. परंतु हा आनंद जो आहे तो आनंद, तो वृत्त्यात्मक सुख, वृत्त्यात्मक ज्ञान याचं त्यांना कधीही कौतुक वाटत नाही. आणि हे कौतुक न वाटल्यामुळंच त्यांचा आनंद सर्वत्र ओतप्रोत तुडुंब भरलेला अशा आनंदाची लयलूट वृत्ती वाचून त्यांच्या जीवनात खऱ्या आत्मसुखाने ते सुखी झालेले असतात. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात त्याच्या दृष्टीने हे कोणतंही सुख असलं, कोणत्या क्रिया असली किंवा क्रियेचा अभाव असला तर हे सर्व काय सरिसाची पाडू, सर्व सारखंच आहे. आगा आत्मविदांच्या ठाई देहाभासूची नाही म्हणून कौतुक काही ये विषयीचे. आत्मवेत्ते जे पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी जर देहाभासच नाही, हा देह म्हणून कोणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे, तर कौतुक काही ये विषयीचे. त्यांना ह्या विषयाचं काय कौतुक वाटतं? बसणं आणि चालणं. कारण कोणता आभासच त्या ठिकाणी देहरूपी आभासच नाही, तर त्या आभासिक देहाच्या होणाऱ्या आभासिक क्रिया त्यांच्या ठिकाणी त्यांची तादात्म्य भ्रांती किंवा त्याच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव किंवा अनुकूल प्रतिकूल भाव किंवा ग्राह्य त्याज्य भाव हा कधी त्यांच्या ठिकाणी उद्भवतच नाही. तैसे वेद्य वेदकपनेसी पडिले का जयाच्या ग्रासी तया देहमी हे कैसी अहंता. ज्ञानोबाराने अगोदर एक उदाहरण दिलेलं आहे. अग्नी ज्या पदार्थाला लागतो त्या पदार्थाला वेगळा राहू देत नाही, अग्नी स्वरूपच करून टाकतो. तसा हा जो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महापुरुष आहे याच्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणायचं म्हणून काही आणि जाणणारा मी असा वेद्य आणि वेदक भाव ज्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ग्रस्त झालेला आहे. वेद्य वेदकपणेशी पडिले का जयाच्या ग्राशी
आणि मग त्या व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी संकोचित देहाच्या ठिकाणी असणारी अहम भावना कशी काय राहील? अर्थात राहणार. अर्थात राहणं शक्य नाही. अहो चालणे आणि बैसक म्हणाल कैसे न घडे एक, तरी लाधली आत्मसुख नवल नाही. तुम्ही म्हणाल चालणे आणि बैसक म्हणाल कैसे एक घडे कैसे न, असं घ्यावं लागेल ना, इतका अनुभव घ्यावा लागेल ना याच्यामध्ये, नाहीतर लागणार नाही. बरोबर कृष्णा महाराज. हां, तर इथं म्हणतात अहो चालणे आणि बैसक, चालणं आणि बैसक म्हणाल कैसे न घडे एकच होणार नाही, असा तर प्रश्न नाही विचारायचा ना. म्हणाल एक घडे म्हणाल कैसे, तुम्ही कसं काय म्हणाल? न, असं कधी घडू शकत नाही. चालणं आणि बसणं दोन्ही काय आहे? एकच आहे. चालणं आणि बसणं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? त्रैकालिक अत्यंत अभावरूप तुच्छ आहे आणि केवळ तिथं आत्मस्वरूपच आहे असं तुम्ही म्हणाल. पण क्रिया धडधडी दिसतात ना, चालणं आणि बसणं, आणि ही दोन्ही क्रिया एक आहेत असं तुम्ही कसं म्हणाल? तर असं म्हणणं न घडे, असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तरी लाधली आत्मसुख नवल नाही. ज्या वेळेला तुम्हाला आत्मसुख प्राप्त झालं का मग हे आश्चर्य तुम्हाला वाटणार नाही. कारण वर अशी की चालणे आणि बैसक दोन्ही मिळून एक नोये, परंतु एक नोये परंतु ये ठाई ऐसे कौतुक. या ठिकाणी असं चालणे आणि बसणं ही दोन्ही एक आहेत असं तुम्हाला प्रतीती येईल. ज्याला आत्मसुख प्राप्त झाले तो आत्मानुभवी पुरुषच या गोष्टीचं अनुभूती घेऊ शकतो. आगा आपले रहणी सकट, शिवरूपाचे हा सकट प्रगट, आत्मत्वी संतुष्ट ते न देखती आन. हां, आता म्हणतात आपणे रहणी सकट, इथे सांगतात आपली रहणी म्हणजे आपली दशा, आपला व्यवहार, या व्यवहारासकट हा शिवरूपाची प्रगट. असं नाही की यांनी व्यवहाराचा त्याग केल्यावर याची शिवरूपता सिद्ध आहे असं नाही. याचा व्यवहारासहित याची शिवरूपता ही प्रगट किंवा अभिव्यक्त स्वतः सिद्ध आहे. आत्मती संतुष्ट तने ते न देखते आन. तुम्हाला जे लिहितं बसणं चालणं हे ते देहाच्या क्रिया त्या तुम्हाला तुमच्या दृष्टीनं दिसतात किंवा तुमच्या दृष्टिकोनातून दिसतात आणि त्याच्या अनुभूतीत आत्मती संतुष्ट तो यस्त्वात्मरते रेवच्छात आत्मतृप्तश्च मानवा आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. ह्या आत्मतत्वाला प्राप्त झालेला जो पुरुष आहे तो आनंद न देखती, त्यांना दुसरं काही दिसतच नाही. जिकडं तिकडं त्यांना केवळ आपलं आत्मस्वरूपच दिसतं. जनपट्टन वनपट्टन एक भाव आणि अवघा ठाव सरथा झाला. त्यांना सगळ्या ठिकाणी नामदेवरायांचा अभंग आहे एक नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई परे होनी परते घर तेथे राहून निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान आणि तेची माझे रूप पूर्ण आणि सर्व सत्ता आली हाता नामदेवाचा ठेचर दाता ही त्यांची अनुभूती आहे. म्हणून म्हणतात आगा आपले रहणी सकट शिवरूपाचे हा प्रगट शिवरूप आहे. म्हणजे व्यवहार करत असताना त्याच्या व्यवहारासहित तो काय आहे? ब्रह्मरूपच आहे. आत्मती संतुष्टते न देखते आन. हे जर तुम्ही म्हणाल का व्यवहारासकट, तो म्हणत नाही का व्यवहारासकट मी आहे, त्याच्या दृष्टीने सर्व मीच मी आहे तुम्हाला दिसतो म्हणून व्यवहारासकटही तो काय आहे? ब्रह्मरूप आहे. कारण त्याला व्यवहार दिसतच नाही, सर्वत्र आपल्या आत्मप्रतीतीच असते आणि ती प्रतीती त्याची त्याला विषय होत नाही अशी प्रतीती रूपाने तो असतो असं सांगतात. आणि त्याच्यातच तो संतुष्ट असतो. त्याला कोणत्या देश काळाचा परिच्छेद कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध विवर्जित अशा प्रकारचा तो आत्मा निर्वाळला विश्वाकारे. आता जे अनुभवी जन त्यांचे देखते लक्षण पुढे त्याची निरूपण सांगतो असे. आता हे जे अनुभवाला प्राप्त झालेले आत्मानुभवाला ब्रह्मानुभवतीला प्राप्त झालेले जे महात्म्य आहे त्यांचं आपल्याला दिसणारं जे लक्षण आहे ते लक्षण आता आम्ही पुढं सांगतो. त्याचं 53 क्रमांकाची ओवी आहे. येरवी आडोळलिया डोळा शिवयात्रेचा सोहळा भोगीजे भलते वेळा भलतेने. थोडा वेळ एक अभंग म्हणू मग आपण राहिलेल्या विषयाचं चिंतन. येरवी आडोळलिया डोळा शिवयात्रेचा सोहळा भोगीजे भलते वेळा भलतेने. 53 क्रमांकाची ओवी आहे. हे सर्व जीवनमुक्ताचं वर्णन सांगत असताना संत हृदय सम्राट भगवान माऊली म्हणतात येरवी म्हणजे दुसऱ्या रीतीनं किंवा दुसऱ्या पैलीतून आपण जर पाहिलं तर डोळा आडोळलिया
डोळ्याला जे आढळेल म्हणजे डोळ्याच्या समोर येईल अशा प्रकारचा जे डोळ्याला समोर येईल तो शिवयात्रेचा सोहळा. त्याच्या दृष्टीनं ही आपल्या भगवान परमात्म्याची शिवाची ही यात्राच आहे. काही समोर दिसलं तरीसुद्धा आणि त्या समोर दिसण्यामुळं त्याच्यामध्ये अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण होत नाही. तर भोगीजे भलते वेळा भलतेने, त्यामुळं भलतेने भलते वेळा म्हणजे कोणताही विषय भलता विषय आला तरी भलतेने, त्या विषयाने भलते वेळा कोणत्याही काळामध्ये त्या ठिकाणी शिवयात्रेचा सोहळा भोगीजे, त्याला त्या शिवयात्रेचाच सोहळा म्हणजे आनंद तो भोगत असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी अनुकूल आणि प्रतिकूल ही बुद्धी न होता त्या सर्व जो पदार्थ समोर येईल त्याच्याविषयी परमप्रेमास्पद असणारा आनंदरूप आत्मा, त्या आत्म्याचीच त्याला प्रतीती येते. त्यामुळं त्या ठिकाणी कोणताही विषयाचं निमित्त कोणतंही आलं आणि त्या इंद्रियाचा विषयाच्या संबंधातून त्या पदार्थाचं ज्ञान झालं तरी तो पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणजे त्या पदार्थाला ज्ञानालाच ज्ञान होतं, ज्ञानच ज्ञानाला पाहतं. म्हणजे ज्ञानच आपल्या स्वरूप महिमेत असतं. ही त्याची जी असणारी अखंड अकाट्य अनुभूती आहे, त्या अनुभूतीमुळं कोणताही विषय समोर आला तरी तो आत्मदर्शनाचा रूपाने शिवयात्रेचा सोहळाच तो भोगत असतो, अशा प्रकाराने सांगतात. आता टीका. आता प्रतीतीचे नि सुरवाडे डोळ्याआड जे जे पडे तो स्वरूप प्रत्ययोची पुढे उभा ठाके. या ठिकाणी त्याला त्या प्रतीती येते म्हणजे आत्म्याची वेगळेपणाने प्रतीती येत नाही. त्या आत्मप्रत्ययाची रेलचेल सुकाळ विस्तार इतका होतो की डोळ्याआड जे जे पडे त्याच्यासमोर जे जे दिसतं तर तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी आईसे. जे जे दिसतं ते त्याला आपल्याहून भिन्न न दिसत ते काय राहतं आत्मरूपच दिसत असल्यामुळं तो स्वरूप प्रत्ययोची पुढे उभा टाके. त्याला आपल्या आत्मप्रतीतीच त्या रूपाने येत असते. कोणताही पदार्थ पाहण्याच्या रूपाने त्याला आपल्याहून भिन्न पदार्थाचं ज्ञान आपणाला झालं असा ज्ञाता ज्ञान ज्ञेय भाव निर्माण न होता ज्ञातृज्ञानांतरा भावाद अज्ञेयो न तू असत्तया अशा प्रकारचं काय त्याला होतं काय नित्यानुभव नाही काय स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता. तर त्या अनुभव रूपता जी आहे ती अनुभव रूपताच अनुभवाचा विषय न होता त्याला प्रतीतीला येते. तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाये किरटी ते देखणे दृश्य लोटी देखतीची दावी. त्या ठिकाणी त्याच्यासमोर जे दृश्य येतं ते त्या दृश्याला ते बाजूला सारतं आणि त्या ठिकाणी आपल्या द्रष्ट्याला म्हणजे आपल्या स्वस्वरूपालाच दाखवित असतं. अरिसया आधी जैसे देखतेची मुख असे तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टी. आरशाच्या अगोदर आरसा आला काय किंवा न आला तरी पण आरशाच्या अगोदर आपलं विवर्जित असणारं स्वरूपच असतं. त्याचा तशा प्रकारे ज्ञानी पुरुषाचं जे ज्ञान आहे जे दृंगमात्र द्रष्टा त्यालाच ते मिळावे, त्यालाच ते दाखवतं. शिवाचेनीची प्रत्यय शिवरूपची कोंदलेशे हे म्हणून स्वभावे जे जे पाहे ते शिवरूपचे अवघवे. त्याला जेव्हा शिवाचा खरा प्रत्यय येतो म्हणजे अधिष्ठान रूप असणाऱ्या ब्रह्मरूप आत्म्याचा असंग निर्विकार व्यापक आत्म्याचा त्याला निरपेक्ष व्यापक असणाऱ्या आत्म्याचा जेव्हा त्याला अनुभव येतो तेव्हा त्याला सर्वत्र हे शिवरूपच कोंदलेलं आहे असं प्रतीतीला येतं. म्हणून स्वभावे जे जे पाहे ते शिवरूपचे आघवे. आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांचं एक दिवस हे पाहिलं होतं की तुकाराम महाराजांनी माऊलींजवळ आग्रह धरला की तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आईसे विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याने तशी तुकाराम महाराजांना अनुभूती दिली. अशा प्रकारचं महिपती महाराजांनी जीवनचरित्रात वर्णन पण केलेलं आहे. काय जशी जशी व्यापक अनुभूती होते त्यावेळेला आपोआपच तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया. अशा प्रकारच्या अनुभूती ह्या संत महात्म्यांच्या जीवनचरित्रात वर्णन केलेले आहे. लोकमान्य टिळकांचं सांगितलं का होतं का उदाहरण. लोकमान्य टिळक एक दिवस तो जो जेलर आहे लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेच्या तुरुंगात होते त्यावेळेला तो जेलर एक दिवस फिरत फिरत त्या ठिकाणी आला आणि त्यांना पाहिलं तर लोकमान्य टिळक गीता रहस्य लिहित होते आणि त्यांच्या खांद्यावर डोक्यावर पक्षी बसलेले होते. हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी त्या जेलरला आश्चर्य वाटलं. त्यांनी दरवाजा ठोठावला आतमध्ये गेला आणि ते पक्षी तात्काळ उडून खिडक्यातून निघून गेले.
त्यांनी सांगितलं, अहो आत्ता हे पक्षी तुमच्या अंगावर बसत होते आणि मला पाहिल्यावर उठून कसे काय गेले? ते म्हणे त्याचं कारण असं आहे, त्यांना माहीत आहे का आम्ही त्यांना खाणार नाही. असं त्यांना उत्तर दिलं. ही जी व्यापकत्वाची जी अनुभूती आहे, ही व्यापकत्वाची अनुभूती अशा प्रकाराने झाली तर शत्रूसुद्धा काय होतात? मित्र होतात. हे हा वेदांत जो आहे तो व्यापक सर्व आपल्याला, आपली जी अनुभूती जितकी व्यापकता वाढत जाईल तितकी सुखाचं व्यापकता आपली वाढत जाईल. जेवढं संकोच करू म्हणून संत आपल्याला सांगतात, संकोचोनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे, किंवा आता सांगितल्याप्रमाणे जे भेटेल तेच काय आहे? सर्व माझं आत्मरूप आहे, हा बोध आहे. आणि ह्यामुळं ज्ञानोबारायांनी हीच प्रार्थना पसायदानामध्ये सुद्धा केलेली आहे सगळ्या ठिकाणी. पण आपल्याला कारण नसताना हे एवढं मोठं सुखाचं साधन, निर्विशेष सुखाचं साधन, देशकाल वस्तूचा परिच्छेद रहित असं साधन म्हणा किंवा साध्य म्हणा काही, किंवा साध्य साधन विवर्जित असणारं स्वतःसिद्ध स्वरूप स्वयंप्रकाश, ते सोडून सगळ्या ठिकाणी आपण सुखाचा आणि तुला अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी ज्ञानाचा सगळ्या ठिकाणी आणि शरीराधिकांचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करून हातामध्ये काय येतं? काहीच येत नाही. हातामध्ये केवळ दुःखच पदरात पडतं आणि हे स्वतःसिद्ध सुख याला बाजूला सारतो. आणि याच्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे ही ब्रह्मविद्या किंवा वेदांत विद्या. आणि ती ज्ञानोबारायांनी अत्यंत स्पष्ट रीतीनं आणि तुम्हाला आपल्यासमोर अगदी ह्या 800 ओव्याच्या द्वारा संपूर्ण जगाला खुली करून सांगितली. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामजनार्दनाने ओळखलं म्हणून चरणी मस्तक ठेविले आणि आपण मात्र दुसरीकडे कुठंतरी चाच पडतो, दुसरीकडे सुखाचा शोध घेतो. आता तेच सांगतात, शिवाचेनी प्रत्यय शिवरूप कोंदलेशे हे म्हणून स्वभावे जे जे पाहे ते शिवरूपाचे आघवे. हे सगळं शिवरूपच आहे. तरी आपणा प्रत्यय झाला अप्रत्यय कोठे उरला या भेदाशी मुकला प्राप्त पडेल. अजून कारण काय, हे सगळं करताना आपण कोणतं विशेषच आहे नाही, विंचू सर्प त्याला काही करत नाही, आपण अशाच प्रकारचं लक्षण करायला जाऊ तर हे पण तात्पर्य नाही. त्या ग्रहण त्याग तर सांगायचंच नाही. तर ते सांगतात, आपणा प्रत्यय झाला ज्या वेळेला आपल्याला जर खरंच आत्मानुभूती आली आणि आपण म्हणायला लागलो अप्रत्यय कुठेही उरला. या ठिकाणी आता अप्रत्यय कुठं राहिला? म्हणजे मला पूर्वी अप्रत्यय होता, आता म्हणजे काय होतं? अज्ञान होतं, ते अज्ञान गेलं, आता मला काय झालं? स्वस्वरूपाचं ज्ञान झालं. या भेदाशी मुकला प्राप्त पुरुष. तुम्ही ज्यावेळेला बंधकालेपी बंध भावा असं जर म्हणता, ज्यावेळेला अज्ञान होते त्यावेळेला तुम्ही ज्ञानस्वरूपच होते, तर आता तुम्हाला ही शंका राहता का? त्या अज्ञानाची असिद्धी झाली, तत्सापेक्ष ज्ञानाची असिद्धी झाली. मग तुम्हाला मी आता पूर्वी अज्ञानी होतो आणि आता ज्ञानी, हा सुद्धा त्या ठिकाणी आठवा असता कामा नये. म्हणून म्हणतात या भेदाशी मुकला प्राप्त पुरुष. खरा प्राप्त पुरुष म्हणजे जीवनमुक्त महात्मा ह्या भेदाला सुद्धा मुकलेला आहे. पूर्वी ज्ञान आणि आता अज्ञान, याचा अर्थ कालाचा परिच्छेद झाला. मी पूर्वी अज्ञानी होतो आणि आता ज्ञानी झालो म्हणजे याचा अर्थ पूर्वीचा कालाचा परिच्छेद आहेच आहे, तुमच्या ठिकाणी देशाचा परिच्छेद आहे, वस्तूचा परिच्छेद आहे. मी अगोदर मुक्त नव्हतो, आता मुक्त झालो. म्हणून या भेदाला सुद्धा हा प्राप्त पुरुष, पूर्व आणि अपर या भेदाला तो मुकलेला आहे. म्हणून भलतेने भलते वेळे न देखी जे शिवा वेगळे विश्वरूपे सर्व वाढले एकले सुख. त्याला असे वाटत नाही का मी एकटाच आता प्रयत्नाने अधिकारी आणि फलाचा संबंध आहे म्हणून मी आता फलरूपतेला प्राप्त झालो, असंही त्याला वाटत नाही. ते म्हणतात भलतेने भलते वेळे, कोणीही आणि कोणत्याही काळे. कारण या ठिकाणी काय त्यांनी सांगितलं, बद्धो मुक्तो इति व्याख्या गुणतः मेन वस्तुतः. बद्ध आणि मुक्त ही जी काय आहे ही व्याख्या जी आहे ती गुणतः गुणांना स्वीकारून अज्ञानाधिकांना स्वीकारून आहे, वस्तुतः ही नाहीच आहे. म्हणून जर कोणाला वाटत असेल तोपर्यंत आपण बद्ध आहे असं समजायचं. जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी मुक्त झालो, परंतु हे इतर मात्र काय आहेत? बद्ध आहेत. मुक्ताची प्रतीती जगाची मुक्त. खरी मुक्ततेची खूण ही आहे की जगात कोणी न काय न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्तः इत्येषा परमार्थता. परमार्थता काही झालेलंच, कोणी बद्धही नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात सारी मेली गेली काय लटिके वचन आणि बद्ध मुक्त शिन तुका म्हणे, अशा प्रकारची स्थिती आहे.
म्हणून इथं ते सांगतात भलतेने कोणीही आणि भलते वेळे कोणत्याही वेळी न देखीजे शिवा वेगळे. जगात सगळं ब्रह्मरूपच आहे, ब्रह्म सोडून दुसरी वस्तूच नाही. त्या ठिकाणी कुठं ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, बद्ध मुक्तता नाही, या ठिकाणी जगताची उत्पत्ती स्थिती नाही, प्राप्य विकार्य संस्कार कुठलंच काही नाही. आहे ते केवळ काय एकच एक आत्मतत्व आहे. भलतेने वेळे न देखीजे शिवा वेगळे विश्वरूपे सर्वाडले एकले सुख. त्या ठिकाणी त्याला सगळ्या ह्या विश्वरूपाने सुद्धा काय एक सुख सर्वाडले, एकाच सुखाचा सुकाळ झालेला आहे, एकाच सुखाचा निरपेक्ष विस्तार झालेला आहे. एकबद्ध एकमुक्त हा मोडला अवघा संकेत, या लागी याचा प्रत्यय न देखत शिवे विन काही. एकबद्ध आहे, एखादा मुक्त आहे, ह्या गोष्टीचा संकेत त्याच्या ठिकाणी मोड, ही धारणा की त्याच्या अंतःकरणातून मोडून गेली, निरस्त झालेली आहे. या लागी याचा प्रत्यय न देखत शिवेविन काही. म्हणून याचा असणारा प्रत्येक प्रत्यय किंवा याच्या अंतःकरणवृत्ती ह्या आत्मस्वरूपा व्यतिरिक्त दुसऱ्या कशालाही विषय करत नाही. या लागी भलतेने भलते वेळा भोगीजे शिवयात्रेचा सोहळा आयशी खुन लाधला आपणा पैजो. त्यांनी सांगतात की कोणीही कोणत्याही वेळेला आणि कोणत्याही प्रकारची क्रिया त्या ठिकाणी दिसली तरी त्याच्या दृष्टीनं हा शिवयात्रेचा सोहळाच त्याच्या ठिकाणी चालत आहे. आयशी खुन लाधला, आणि अशा प्रकारचं संकेत त्याला यथार्थ ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. एक उदाहरण दिले कुठंतरी संतांच्या चरित्रामध्ये, कोणत्या संतांच्या आठवत नाही, परंतु दिले त्यांनी की एक वेळेला एका महापुरुष रस्त्याने चालत असताना एक प्रेमी युगलांचा चाललेलं जे रतिसुखाचा व्यवहार त्या ठिकाणी त्यांनी पाहिल्यानंतर त्याच्याबरोबर असणारे जे इतर लोक होते त्यांनी सांगितलं की हा चित शक्तीचा विलास माझ्या इष्टदेवतेचा आहे, तर वंदन करून आपण पुढं चालू, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या दृष्टीनं सर्वच्या सर्व तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या महापुरुषांची दृष्टी कशा प्रकारची असते असं वर्णन केलं. तर आता सांगतात की काजे आपल्या प्रत्ययी काही आपण पेविन दुजे नाही, तया आपणाहुनी काही शिवरूप दुजे. म्हणतात आपल्या प्रत्ययाच्या ठिकाणी आपण बिन दुजे नाही, त्याला आत्मस्वरूपाविषयी दुसरं दिसतच नाही. आणि आत्मस्वरूप कसं आहे, त्या ठिकाणी ते व्यापक स्वरूप आहे आणि त्याच्या ठिकाणी कोणतीही क्रिया नाही. तया आपणाहुनी काही शिवरूप दुजे, त्याला आपण शिवरूप आहोत आणि शिवरूप असणारे आपणाला सर्वच काय आहे, शिवरूपच आहे. शिवरूपा वाचून त्याला दुसरं दिसत नाही. पुढे जाऊन सांगतात दृश्य द्रष्टृत्वाचा कालोवा तेथे कोणी काय देखीजे केव्हा, आता आपलाही ती हेलावा आपणावरी ये. सांगतात दृश्य आणि द्रष्टृत्वाचं मिश्रण झालेलं आहे. कालवा झाला म्हणजे एकरूप झालं, एकरूप झालं म्हणजे दृश्य आणि दृश्य सापेक्ष आलेलं द्रष्टत्व. हे जेव्हा अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झालं तेव्हा ते काय झालं, अधिष्ठाना वाचून वेगळं उरलं नाही, अर्थात अधिष्ठान स्वरूप झालं. आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होते असं आपण म्हणतो प्रक्रियेच्या भाषेत. तेथे कोण काय देखील के जेव्हा तेव्हा त्या ठिकाणी जर अधिष्ठानावातून दुसरं पदार्थच नाही, अधिष्ठानच कोणाला पाहिल आणि कोण पाहिल. जर कोणी पाहण्याला दृश्य पदार्थ समोर नाही तर तो पाहण्याचं जे स्वरूप आहे, द्रष्टृत्व आहे, ते त्याच्या ठिकाणी सिद्ध नाही. पण दृश्य आणि द्रष्टा ह्या दोघांचं अधिष्ठान असणारा दृङ्मात्र दृष्टेपण ते मात्र त्याचं व्यापक रूपाने अखंड विद्यमान आहे, त्याला संचलेलं असं म्हणतात. परी तेही परी जाण आपणा देखे आपण ये परी देखते जन प्राप्त पुरुष. पण म्हणतात तेही परी जाणं, आणि तो जर पाहायचा झाला तर तिथं काय कोण कोणाला पाहणार. पण मग व्यवहार तर दिसतो ना, त्या व्यवहाराचं जर स्वरूप पाहिलं तर तुमच्या आमच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपलाची हेलावा आपणावरी आहे. पाण्यावरचा तरंग पाणीपणाला न सोडता जसा पाण्यावरचा तरंग त्या पाण्यावर हेलकावा खात असावा, उसळत असावा तरंग, त्याप्रमाणे तरी तेही परी जाणं आपणा देखणे आपण दिये परी देखते जन प्राप्त पुरुष. तर ते म्हणतात परी तेही परी जाणं, त्या परीनं तो पाहत असताना मी वेगळा आणि तरंग वेगळे असं पाहत नाही, आपणच आपल्याला पाहत असतो. म्हणजे पाणीपणाच्या रूपाने त्या ठिकाणी वावरत असतं. अशा प्रकारचा ये परी देखते जन प्राप्त पुरुष. त्याप्रमाणे हे प्राप्त पुरुष जन देखते ह्या ठिकाणी सर्व व्यवहार जो आहे आपला आत्मरूपावरच चाललेला आहे असं पाहतात. आता विधिमुखे उच्च, हे जे गोष्ट आहे ना
आपल्याला शास्त्रामध्ये दोन गोष्टी दिसत असतात. जेव्हा आपण तर्कशुद्ध पद्धतीने विचार करतो किंवा वस्तुनिष्ठ तत्त्वज्ञानाच्या प्रांतात चिंतन करतो, त्यावेळेला आपल्याला अनेक उपनिषदांच्या चिंतनामध्ये किंवा गीतेच्या चिंतनामध्ये दोन्ही प्रकार दिसतात. यश ज्ञानमयम तपः, जो पुरुष ह्या रीतीने या धारणेतच नेहमी राहतो त्याच्या ठिकाणी काही चमत्कृतीपूर्ण त्याचं चरित्र घडलेलं दिसतं. आणि काही पुरुष जे आहे जो शास्त्रीय व्यवहार आहे त्या व्यवहाराला अनुरूप असं वर्तन करत असतात. या ठिकाणी जसं समोर व्यवहार आला असेल तो शास्त्रीय व्यवहार आहे, तो ते शास्त्राचं अनुवर्तन करत असतात. त्यांच्या ठिकाणी तत्वतः म्हणजे कल्पित द्वैत आहे, वास्तव अद्वैत आहे हा सिद्धांत ठेवून त्या ठिकाणी निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी निषेधा याचं असं न म्हणता ते विधिनिषेधाचं लोकसंग्रहार्थ किंवा पूर्वसंस्कारानुरूप किंवा शास्त्र अनुवर्तन करायचं म्हणून या ठिकाणी करतात. त्यांच्या जीवनात चमत्कार दिसत नाही, अशा प्रकारचं दिसतं. त्यामुळं काही लोक जे आहेत ना ते लोक असं म्हणतात की हा काय झालं, या ठिकाणी व्यवहार आहे, व्यवहाराच्या ठिकाणी दिसला, या सगळं एकच जर म्हटलं तर मग तुम्हाला विधिनिषेधाचं त्या ठिकाणी पालन केलं नाही तर त्याच्यामुळं काय होईल, या ठिकाणी अनेक प्रकारचे वर्णसंकरादी घडतील, असे लोकांना शंका येते. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ह्या ज्या लोकांना खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं नाही त्यांना ही अडचण येते. ज्या पुरुषाला आत्मस्वरूपाशी एकरूप झाला त्याला ही चिंता नाही. त्या लोकांना हे फार चिंता. मग शास्त्राप्रमाणे मग विधिनिषेधाची वाट काय, जर तुम्ही सर्वच परमात्मा आहे असं पाहू लागले तर ज्ञानीपुरुषाचा व्यवहार त्याचा व्यवहार व्यवस्थितच घडणार, उलट त्याचा व्यवहार सगळ्या जगाला मार्गदर्शी होईल. तो केवळ अध्यात्मशास्त्राला किंवा कर्मशास्त्रालाच नाही, उपासनाशास्त्राला, नीतिशास्त्राला, व्यवहारशास्त्राला देखील त्या पुरुषाचा व्यवहार माफक होईल. पण आपल्या लोकांना अशा प्रकारचे मग हे असे लोक आहे यांचा उपयोग काय, जगामध्ये हे शास्त्र व्यवहार शिकू शकणार नाहीत, शास्त्र परंपरा पालन करणार नाहीत. खरं जर ज्ञानी पुरुष असेल, आता पहा ना सगळ्यांचं जीवनचरित्र, प्रत्येकाच्या जीवनचरित्रात खऱ्या अर्थाने शास्त्राज्ञाचं उत्कट पालन केलेलं आहे. भले ते विधिकिंकरत्व नाही, विधिनिषेधाचे दास नाहीत, परंतु त्यांची एकही क्रिया उन्मार्गगामी झालेली नाही. फक्त हे त्यांनी सांगितलं विपाय कधीतरी कोणाच्या जीवनामध्ये दिसतं, परंतु ते काही मुख्य विषय म्हणून ग्रहण करण्याचं कारण नाही. आता इथं सांगतात विधिमुखे उच्चनीचपण तेथे तैसाचे होय जाणं परिदृश्य द्रष्टत्वाचे रान भरे नाते. एक महात्मा गांधींना एकदा विचारलं की महात्मा गांधींना एकदा विचारलं पत्रकारांनी की सीतामाई इतक्या साध्वी पतिव्रता असताना केवळ एका त्या काय त्याचं नाव कोण तो धोबी काय परीट ना परीट आणि त्या परीटाच्या सांगण्यावरून त्यांना वनवासात पाठवलं किंवा त्यांच्यासारख्याकडून हे दिव्य करून घेणं ही गोष्ट रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये चुकली की नाही असं त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की ही जी गोष्ट आहे ना हा प्रश्न जो आहे ना तो कोणी विचारायला पाहिजे होता, सीतामाईनं रामाला विचारायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितलं. म्हणजे सीतेची तक्रार आहे का काही, तिची तक्रार नाही, तक्रार तुमची आमची आहे, रामाचं हे चुकलं. तसं जीवनमुक्त पुरुषाचं कसं जीवन असावं आणि कसं नाही, ते कसं लोकोपकारक होईल का किंवा असं केल्याने होणार नाही, ह्या सगळ्या तक्रारी कोणाच्या आहेत, आपल्या. याच्याविषयी तक्रार खऱ्या जीवनमुक्तांची नाही, देवाची नाही, शास्त्राची नाही आणि त्याची स्वतःची पण नाही, अशी खरी स्थिती आहे. म्हणून म्हणतात आता इथं ही ओवी याच्यासाठी आली बघा. आता विधिमुखे उच्चनीचपण तेथे तैसाचे होय जाणं परिदृश्य द्रष्टृत्वाचे रान भरेना तो. ही एक गोष्ट आहे की सर्वत्र परमात्म दर्शन करतो, त्याला दुसरं काही त्याचा व्यवहार जो आहे तो व्यवहार दृष्टीसृष्टीवादातून असू शकतो. आजातवादामध्ये म्हणा आजातवादात व्यवहारच नाही, आजातवादात सुद्धा आजातवादात स्वामी महाराज सांगायचे की या ठिकाणी विधेय मुक्तीचा निश्चय ज्याच्यामध्ये असतो त्याला काय म्हणतात जीवनमुक्ती, आणि निश्चय रूपता जिथं असते त्याला म्हणतात विधेय कैवल्य. अशी खरी स्थिती आहे. त्याचा अर्थ त्याच्याही जीवनामध्ये व्यवहार घडताना दिसतो. पण म्हणतात विधिमुखे उच्चनीचपण, विधिमुखामध्ये आपलं विधिमुखाने शास्त्राने जे सांगितलं त्याप्रमाणे शास्त्राने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे एकमेकापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ असं करून सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास
संन्यास हा शिरोमणी आहे असं त्याच्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग हा जो ज्ञानी पुरुष आहे तो विधीमुखे उच्च नीचपण, विधीनं जसं सांगितलं तसं उच्च नीचपण त्याच्यामध्ये असताना दिसतं. तेथे तैसाची होय जाणं, तिथं तो अगदी विधिनिषेधानुरूप करतो देखील. परंतु मुख्य काय आहे याच्यामध्ये, विधिनिषेधाप्रमाणे करू किंवा आपल्या अभंग आत्मस्वरूपित निवृत्तीपरायण जीवन जगू, कोणताही जरी असला, याच्यातलं मुख्य कोणतं आहे, परिदृश्य द्रष्टृत्वाचे रान भरेना. तो हे दृश्य सत्य आहे आणि मी द्रष्ट आहे, बरोबर ना, आणि हे द्रष्टे पण सत्य आहे. अशा प्रकारच्या दृश्य द्रष्टेपणाच्या रानात दृंगमात्र आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश केवळ एकमेवा द्वितीय दृंगमात्र दृष्टेपण किंवा नेप्तिमात्रत्वाला सोडून तो त्या दृश्यद्रष्टात्वाच्या रानात कधीच भरकटला जात नाही. हे खरं याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ये विषयीचे निरूपण पुढिले पदे करून करी तेथे अवधान दिजो स्वामी. आता समजा ह्याच विषयाचं अजूनही निरूपण, कारण आता जीवनमुक्तीचं निरूपण करताना माऊलींना आता फक्त 15 ओव्या समोर आहेत, त्यामुळं अगदी अंतकरणापासून त्यांना असं वाटतं की हे एक महापुरुषाचं वर्णन करताना भगवान संतुष्ट होत नाही, तर माऊलींचं अंतकरण या ठिकाणी जीवनमुक्तीचं माऊलींचं खरं शंकराचार्य आणि माऊली चंद्र सूर्य असेपर्यंत या ठिकाणी सगळ्या मानव जीवनांना एक मार्गदर्शक द्रष्टे महापुरुष आहेत. याचं कारण काय असेल तर त्यांनी खरं या ठिकाणी ही जीवनमुक्ती सांगितली की जी जीवाला अंतरंगापासून अभिप्रेत आहे. सगळे जरी दर्शनकार असले तरी त्यांना ही जीवनमुक्तीचं स्वरूप मानताना त्याला नाव जरी मुक्ती दिलं तरी ती मुक्ती काय आहे, बंध सापेक्ष आहे किंवा बंधरूप आहे. त्याला आडनाव मुक्ती असं त्यांनी मानलेलं आहे. त्याला विचाराने होणारी मुक्ती, त्या विचार हे सुद्धा आडनावाचा विचार आहे, तो सुद्धा यथार्थ विचार नाही. आणि तो विचार मानव जातीला ज्ञानोबारायांनी आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी दिलेला आहे, व्यासांनी दिलेला आहे, मूळ उपनिषदांनी दिलेला आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि आपल्या सगळ्या संत वाङ्मयामध्ये ही जीवनमुक्तीचं स्पष्टीकरण किती होईल सांगता येत नाही, पण जीवनमुक्ती जे आहे तर ती जीवनमुक्ती भोगलेलेच सगळे संत आहेत किंवा त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचे भागीदार वतनदार त्यांनी ही जीवनमुक्ती अनुभवलेली आहे असे त्यांचे जीवनचरित्र सगळी सांगतात. आता सांगतात ये विषयीचे निरूपण पुढीले पदे करून. या विषयाचं निरूपण आम्ही पुढेही आणखी सांगणार आहोत, तर चित्ताच्या एकाग्रतेने ते ऐका. घ्यायची का एक ओवी राहू द्यायचं.